हॅलो सॅम, निघालास का? नाही अजून नाही पण निघतोय. हा तू पण निघ. आणि कुठे भेटू तुला? मी ड्रायव्हरला पाठवतो तुला न्यायला. ठीक आहे, लवकर. हा, हो य बाय. बाय, सी यू. अरे आनंद, मला कळत नाही हिला कुठे घेऊन जाऊ फिरायला. मला मला सांग काहीतरी सजेस्ट कर. एक बेस्ट आयडिया आहे. काय? बेस्ट. हो पण कुठली? अरे बेस्ट रे, आपली बेस्ट. तिने का मुंबई दर्शन करवणारी एक बस असते, ओपन बस. त्यात नाही का मुलांना फिरवतात, तसं लहान मुलांना फिरवतात तसं तिला घेऊन जा आणि सगळी मुंबई दाखवून आण. सिम्पल. अरे आनंद काय बोलतोयस? अरे केवढं ऊन आहे. एवढ्या उन्हात तिला असं ओपन बसमधनं घेऊन जाऊ, अजून वैताग गेली ती माझ्यावर. त्याच्यापेक्षा मला काहीतरी एखादं म्युझियम किंवा काहीतरी एखादं रेस्टॉरंट सांग. मग तुमच्या आवडत्या ठिकाणी जा. म्हणजे पूर्वी जेव्हा जायचा त्या सगळ्या जागेवरती जा. किंवा हा तुमचं आवडतं रेस्टॉरंट. आता आमच्या आवडत्या जागा तशाच असतील याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे, मी तिला कुठेतरी इंडोरच घेऊन जातो. मी अनेक वर्षात तिकडे गेलो नाहीये. बघूया कसं वाटतं तिला. हो, जा घेऊन. बाबा पाया पडतो. अरे आयुष्यमान भव. परमेश्वर तुमच्या सगळ्या इच्छा आणि सगळी स्वप्न पूर्ण करू. थँक्यू बाबा. नातवंडांचा पण आशीर्वाद द्या. ए नाही आई, तू गप्प बस. त्यांनी जो आशीर्वाद दिलाय ना तो पण परफेक्ट आहे. बरं थांबा एक सेकंद. आधी देवाला. ठीक आहे, तोंड गोड कर. सुश. बाबा मला किंचित. पाव शुगर फ्री आहे, घ्या ना तुम्ही. शुगर फ्री आहे, कम ऑन. अधीरा तू पण. ऐक ना, आता तरी सांगा ना तुमचं काय सरप्राईज आहे. काय तेच म्हणते मी. त्या दिवशी पण पेढे आणलेस तू, आज पण आणले, तेही मागातले. काय गुड न्यूज वगैरे देता की काय? हो आई, गुड न्यूजच आहे. काय ते? आई आई नाही नाही नाही, ती गुड न्यूज नाही आहे आई. अच्छा, लॉटरी लॉटरी. काय बोलतेस? लॉटरी वगैरे काही लागली नाहीये. बाबा, सुश आणि आई, तुम्हाला आठवतंय का? म्हणजे माझं ना कॉलेज पासून एक स्वप्न होतं, स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं. म्हणजे काय असतं ते? कसं असतं ते स्टार्टअप? म्हणजे काय? अगं सांगतोय ना तू. हा काय मध्ये मध्ये सारखं करतेस का? तू सांग रे. तर आई, स्टार्टअप म्हणजे ना स्वतःची कंपनी असं बोलायला काही हरकत नाही. अर्थात जॉबमुळे मला ते कधी सिरियसली परस्यू नाही करता आलं. पण आज समर सरांनी माझ्या स्टार्टअपमध्ये फंडिंग देण्याचं ठरवलंय. आणि या सगळ्यामुळे ना बाबा माझं ते स्वप्न पूर्ण होणार आहे आज. अरे वा, काय सांगतोस? हो बाबा, ऍक्च्युली आज ना त्याचंच प्रेझेंटेशन होतं. यू नो व्हॉट, एक्सपेक्टेशन्स पेक्षा खूप कमाल प्रेझेंटेशन झालं आणि रो वॉज अमेझिंग. ही वॉज लवली. पिंट्या दादाला पण ते प्रेझेंटेशन खूप आवडलं आणि ही लाईक रोहन अ लॉट. एक मिनिट. ते फंडिंग वगैरे मला कळतं, पैसे द्यायचे असतात ते, पण जावई बापू पैसे देणार आहेत तुला? किस भाऊ पैसे देणार आहे? ते अजून ठरलं नाहीये, फक्त फंडिंग द्यायचं ठरलंय. देणार आहेत ना? पण आई अखब द्यायचं कबूल केलंय त्यांनी आणि मिळतील, लवकरच मिळतील. एक काम करशील रोहन, ते दिल्यानंतर ना ते पैसे मला दाखव. मला ना असं डोळे भरून ते पैसे बघायचे. माझ्या डोळ्याचं पारड फिटू दे. आयुष्यामध्ये हे असे एवढे पैसे पाहिले नाहीत मी कधी, म्हणून मला बघायचं आहेत. दाखवशील? हा, ते पैसे तुला बघण्यासाठी देणार नाही आहेत, रोहनच्या कामासाठी देणार आहेत. रोहन, आपण श्रीमंत होणार ना आता, है ना? आय होप सो. म्हणजे सगळं काम चांगलं झालं तर. नाही झालंच पाहिजे चांगलं काम. गरिबी वगैरे नको. आता ते दिवस गेले ते दिवस. ही तर अशी काय बोलते की जसं काही हिला 2 वेळचं खायला सुद्धा मिळत नाही. असं नाही आहे हो. 2 वेळची भ्रांत वगैरे. अहो मिळतंय आम्हाला जेवण, पण थोडीशी हाऊसफुल पाहिजे की नको? थोडंसं असं वाटतं ना ऐश्वर्याचं जीवन जगायचं, हे नक्की. त्यावेळी श्रीमंत झालं ना रोहन की आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया माहिती? एकदम मोठं फ्लॅट घेऊया. काय म्हणतो? मग एखादी मोठी अशी गाडी दारापुढे,
छान वाटेल की नाही? आणि एक काम कर, फक्त एवढीच माझी विनंती आहे तुला की मला ना फक्त छोटासा नेकलेस कर, एकदम छोटासा करशील ना आईसाठी नेकलेस? तुला जरा सुद्धा लाज वगैरे काही वाटत नाही का ग? मुलांना एवढं मोठं यश मिळवलंय, त्याचं अभिनंदन करायचं सोडून त्याच्यामुळं मागण्या काय मांडत बसलीस? काय हो असं बोलता? आता मुलगा माझ्यासाठी काहीतरी करणार असेल तर करू दे ना हो, त्याला लाडका आहे ना माझा, करू दे ना हो. तो तुझ्यासाठी काहीही करणार नाही, तुझ्यावर उधळण्यासाठी नाही कमावत तो. त्याच्या संसाराच्या भवितव्यासाठी तो कमावतोय आणि तेच योग्य आहे. असं नका बोलू तुम्ही. हे बघ, तू अजिबात मध्ये मध्ये बोलू नका, तुला सांगून ठेवतो. आई 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 बाबा बाबा टाइम आउट. आता कुणी भांडणार नाही. आज तर कुणीच नाही भांडणार, कारण आज आपल्या फॅमिलीसाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. सो नो मोर फायटिंग. आणि आपण आता रोला सेलिब्रेट करणार आहोत. रो. गुड गुड. वेल डन रोहन. तुझं खूप खूप अभिनंदन. खरं सांगू का बाळा, मला खूप अभिमान वाटतं तुझा. प्राऊड ऑफ यू माय सन. थँक्यू बाबा, थँक्यू. हो, मलाही तुझा खूप अभिमान वाटतोय. आपण आता श्रीमंत होणार है ना सुनीता? श्रीमंत होणार आता आपण. एनिवेज, तुला पण थँक्यू. किती कूल आहे माझा भाऊ. आहे ना? पण सुश, तुला माहितीये का सगळ्यात जास्त क्यूट आणि कूल कोण आहे? तुझी वहिनी. थँक्यू सो मच अदिरा. थँक्यू सो मच. तुमचं झालं असेल तरी तुम्ही Okay. Guys, cheers to all of us. Oh, cheers to all of us. हे घ्या, बघून घ्या. 10 दिवसांमध्ये तुम्हाला 4 टाउन व्हिजिट करायला मिळतील. शिवाय सिमला, नैनिताल, ऋषिकेश इथे खूप वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. मंदिरं, स्काय डायव्हिंग, साईट सीइंग अशा बऱ्याच गोष्टी करायला मिळतील. आणि वेळेचं अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमच्या हातात अगदी पुरेसा वेळ असणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी 2-2, 2.5 दिवस तुम्ही राहणार आहात, त्यामुळे अगदी प्रवास इथे प्रवासच चालू आहे असंही होणार नाही. तुमची ट्रिप खूप कम्फर्टेबल असेल ह्याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. चांगला प्लॅन आहे.